नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैसे कमावले तरी आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला देवाची आठवण येते. 11 वर्षापूर्वी एक सिनेमा आला होता ज्याने महाराष्ट्रातील लाखो स्वामी भक्तांच्या मनाला स्पर्श केला. तो सिनेमा म्हणजे देऊळ बंद. त्या सिनेमाने फक्त मनोरंजन केलं नाही तर लोकांना विचार करायला भाग पाडलं. श्रद्धा म्हणजे काय, आई वडिलांचं महत्व काय आणि माणुसकी अजून जिवंत आहे का. आणि आता 11 वर्षानंतर देऊळ बंद 2 पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळेस कथा आणखी जास्त भावनिक आहे. एका आईची, एका वडिलांची आणि त्या मुलांची, जे मोठे झाल्यावर आई वडिलांचे संघर्ष विसरून जातात. आपण लहान असताना आई आपल्या ताटातल्या शेवटचा घास आपल्याला देते. बाप स्वतः फाटके कपडे घालतो पण मुलांसाठी नवीन कपडे आणतो. मोठं झाल्यावर त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडणारी मुलं आज समाजात वाढताना दिसत आहे. आणि हाच विषय देऊळ बंद 2 मध्ये जबरदस्त पद्धतीने दाखवण्यात आला आहे. टीजर मध्ये दिसणारी ती आई, तिच्या डोळ्यातली वेदना मनाला थेट लागते. ती नजर जणू एकच प्रश्न विचारते, मुलांसाठी आयुष्य घालवलं पण शेवटी आम्हाला एकटं का जोडलं. हा संवाद नसला तरी त्या चेहऱ्यावरचं सगळं दुःख दिसतं. आणि मित्रांनो, आजकाल लोकांकडे पैसा आहे, मोठं घर आहे, मोबाईल आहे, स्टेटस आहे, पण आई वडिलांसाठी वेळ नाही. म्हणूनच हा सिनेमा प्रत्येक घराला आरसा दाखवणार आहे. प्रवीण तरडे यांची कथा म्हणजे नेहमीच वास्तवाचा आरसा असतो. त्यांच्या सिनेमात फक्त डायलॉग नसतात तर समाजाचं खरं चित्र असतं. आणि देऊळ बंद 2 मध्येही तसंच काहीतरी पाहायला मिळणार आहे. श्रद्धा, संस्कार, आईवडिलांचं प्रेम आणि देवावरचा विश्वास, हे सगळं एकाच सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. आजची पिढी मोबाईल मध्ये इतकी अडकली आहे की घरातल्या आईच्या डोळ्यातलं पाणीही दिसत नाही. बाप दिवसभर काम करून थकलेला असतो पण मुलगा 2 मिनिटे बसून बोलत नाही. आणि मग जेव्हा संकट येतं तेव्हा आठवतो देव. म्हणूनच या सिनेमाची टॅगलाईन खूप काही सांगून जाते. आता परीक्षा देवाची, कारण आता फक्त माणसाची नाही तर नात्यांची परीक्षा आहे, संस्काराची परीक्षा आहे आणि श्रद्धेची परीक्षा आहे. काही सिनेमे थिएटर मध्ये टाळ्या मिळवतात, काही सिनेमे पैसे कमवतात, पण काही सिनेमे थेट हृदयात घर करतात. देऊळ बंद 2 हा त्यापैकीच एक सिनेमा असणार आहे. आणि म्हणूनच 21 मे पासून जेव्हा हा सिनेमा थिएटर मध्ये येईल तेव्हा फक्त सिनेमा म्हणून पाहू नका, तर आई वडिलांसोबत जाऊन बघा. कारण कदाचित हा सिनेमा पाहिल्यानंतर काही मुलं आपल्या आई वडिलांना पुन्हा मिठी मारतील. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.